पिवळे दात खरंच वाईट आहेत का? डोळ्याचा पांढरा भाग जो आहे आपला, त्याची आणि आपल्या दातांची शेड जी आहे ती सेम असते. म्हणजे दोन जेवणांच्या मध्ये तुम्ही सतत येता जाता जर काही तोंडात टाकत असाल, अजिबात करू नका. तुमचा तोंडाचा पीएच हा नॉर्मलाइज होतो, परत तुम्ही खाता तो परत ड्रॉप होतो, परत तो थोडासा नॉर्मलाइज होतो, परत 1-1.5 तासात तुम्ही काहीतरी खाता तो परत ड्रॉप होतो. म्हणजे तुम्ही हळद, तिखट, तेल, कच्चा कांदा, लसूण ह्यासारख्या गोष्टी म्हणजे ज्याच्यामधनं स्ट्रॉंग केमिकल्स तुमच्या दातावरती ॲक्ट होतात, असे जर खात असाल तर त्या केसमध्ये तुमचे दात स्टेन होऊ शकतात. सुपारी बेस्ड मावा, गुटखा अशा गोष्टी खाण्याने तुमच्या गालाची इलॅस्टिसिटी कमी होते. गाल बाजूला करून, ओठ बाजूला करून आरशात स्वतःचे दात रोज बघणं ह्यानी खूप मदत होऊ शकते. दातांना अवयवाचा दर्जा द्या प्लीज. म्हणजे फक्त 32 आहेत म्हणून एखादा काढून टाकल्याने काही फरक पडत नाही असं नसतं. दातांप्रमाणेच हिरड्यांची काळजी घेणं सुद्धा का गरजेचं आहे? करेक्ट. दात आपले हिरड्यांमध्ये बसवलेले असतात. सो हिरड्यांमधून सुद्धा इन्फेक्शन दाताला जाऊ शकतं. सो आतापर्यंत आपण दात म्हणजे मग दाताला काही झालं म्हणजे मग कीड लागली एवढंच आपल्याला समीकरण माहिती आहे. पण केवळ दाताला कीड लागलेली एवढा एकच प्रकार नसतो दात ढिले होण्यासाठी किंवा दात खराब होण्यासाठी. हिरड्यांचं आरोग्य जे आहे ते जर हॅम्पर झालेलं असेल तरी सुद्धा तुमच्या दातांचा अँकरेज लॉस होऊ शकतो. म्हणजे दात हलायला लागतात आणि मग ते अँकरेज नसल्यामुळे काढून टाकावे लागतात. हे युजली डायबेटिक पेशंट्स जे आहेत त्यांच्यामध्ये पेरिओडॉन्टल डिसीजेस खूप जास्त प्रिव्हेलंट आहेत, म्हणजे खूप जास्त बघायला मिळतात आणि दे गो हँड इन हँड. म्हणजे जर पेरिओडॉन्टल इश्यूज ट्रीट नाही झाले तर तुमच्या डायबिटीजवरती परिणाम होऊ शकतो आणि डायबिटीज जर तुम्हाला डिटेक्ट झाला असेल तर त्याचा पहिली साईन तुम्हाला हिरड्यांवरती दिसून येते. बरं, पण मग हिरड्यांची काळजी घ्यायची कशी? हिरड्यांना तुम्ही दर आठवड्यातनं एकदा क्लव ऑइलचा मसाज देऊ शकता किंवा युजली क्लिनिंग जे आपण दातांचं करतो त्याच्यामध्ये ब्रिसल्सनी जेवढा मसाज होतो हिरड्यांना आणि तिथे कुठलंही अन्न अडकू न देणं ह्या गोष्टींमुळे तसं ऑप्टिमम त्याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. आहारातनं आपण हिरड्यांना जास्त सपोर्ट करू शकतो. म्हणजे विटॅमिन B12 किंवा बी कॉम्प्लेक्स ओव्हर पूर्ण सेट किंवा विटॅमिन C ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी. बरं, पण हिरड्यातनं रक्त येणं किंवा हिरड्यांना सूज येणं हे का होतं? आता केस वाईज थोड्या गोष्टी चेंज होऊ शकतात. युजली तुमच्या मी सांगितलं तसं डायबिटीज हे सिस्टेमिक डिसऑर्डर हे एक रिझन असू शकतं. दुसरं तुमच्या हिरड्या पातळ होण्यासाठी डेफिशियन्सीज ज्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे हिरड्या लाल पडणं, सुजणं ह्या गोष्टी घडू शकतात आणि मग त्या सुजलेल्या हिरड्यांना जर कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन म्हणजे खाण्यातून सुद्धा झालं किंवा बोट लावलं तरी सुद्धा काहींच्या गम्स जे आहेत त्या ब्लीड होतात. सो ह्याला तुम्हाला जिकडे प्रॉब्लेम ज्यामुळे झाला आहे ते ट्रीट केलं की त्याचं रिझल्टंट आउटपुट जे आहे ते तुमचं हील झालेलं दिसतं. हिरड्यांनंतर आपण दातांकडे पुन्हा यायला मला आवडेल. दातांचा जो रंग असतो त्याच्यामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाचे दात ह्याच्याकडे नेहमी वाईट पद्धतीनेच बघितलं जातं. पिवळे दात खरंच वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. आपल्याला देवानी जी शेड दिलेली आहे नॅचरली ती शेड आपण फॉलो केली पाहिजे. ओके. आता खूप पूर्वीपासून हे प्रोजेक्ट केलं गेलं आहे की पांढरे दातच खूप जास्त स्वच्छ असतात किंवा चांगले असतात. स्वच्छ दात सगळ्यात जास्त चांगले. मग ते पिवळसर शेडचे असू दे किंवा पांढऱ्या शुभ्र शेडचे असू दे. सो आपलं जे कॉम्प्लेक्शन असतं म्हणजे स्किन कलर असतो त्यानुसार आपली जी दाताची शेड आहे ती ठरते. दुसरी अजून एक गमतीशीर गोष्ट ही मोस्ट लोकांना माहिती नसेल पण डोळ्याचा पांढरा भाग जो आहे आपला त्याची आणि आपल्या दातांची शेड जी आहे ती सेम असते. सो जर काही पेशंट्स तुम्ही पाहिले असतील की ज्यांच्या दातांमध्ये म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतरच कळून येतं की ह्यांचे दात आर्टिफिशियल आहेत. दॅट इज बिकॉज डोळ्याची आणि दातांची शेड जी आहे ती मिसमॅच आहे. ज्यामुळे ते लगेचच कळून येतं की हे आर्टिफिशियल अप्लायन्स काहीतरी बसवलेलं आहे. सो ती शेड मॅच करणं राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तुमच्या दातांमध्ये येलो टिंज ही तुमची नॅचरली असेल, जेनेटिक पण असते, तर त्या शेडसोबत कम्फर्टेबल असायला पाहिजे
फक्त जर एक्सटर्नल स्टेनिंग होत असेल, म्हणजे तुम्ही हळद, तिखट, तेल, कच्चा कांदा, लसूण ह्यासारख्या गोष्टी म्हणजे ज्याच्यामधनं स्ट्रॉंग केमिकल्स तुमच्या दातावरती ॲक्ट होतात असे जर खात असाल तर त्या केसमध्ये तुमचे दात स्टेन होऊ शकतात. बरं. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन नॅचरली येलो टीथ आणि स्टेन्ड येलो टीथ. सो ते तुम्ही ओळखलत की हे स्टेनिंग आहे तर त्या केसमध्ये त्याला उपाय आपल्याला करता येतो. म्हणजे चहा कॉफी सतत घेतल्यामुळे सुद्धा दातांचा रंग बदलतो का? हो, डेफिनेटली. चहा कॉफीतल्या साखरेच्या प्रमाणाचा सुद्धा ह्यामध्ये खूप सिग्निफिकन्स आहे की तुम्ही खूप शुगरी बेवरेजेस, कोल्ड्रिंक्स असतात, एरेटेड ड्रिंक्स आपण बऱ्याच वेळेला कन्झ्युम करतो, किंवा चहा साखर अगदी अशी गोड पाकातली बासुंदी चहा कॉफी पिण्याची ज्यांना सवय असते ते चहा कॉफी प्यायल्यानंतर गार्गल करत नाहीत, मग तो साखरेचा थर दातांवरती तसाच राहतो आणि देन तुमची कॅस्केड रिॲक्शन सुरू होते ती साखर डिकम्पोज होण्यासाठी. सो ह्यांनी तर दातांना त्रास होतोच, म्हणजे कीड लागण्याच्या दृष्टीने, आणि त्या चहा कॉफी किंवा अशा प्रकारच्या कोला असलेल्या ड्रिंक्समुळे दाताला एक्सटर्नल अनबॉन्डेड स्टेन्ससुद्धा बिल्डअप व्हायला सुरुवात होते. बरं. आणि हे कसे घालवायचे, म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंटचीच गरज लागते का तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून हे डाग कमी करू शकता? खूप लॉंग टर्म जर साठलेले स्टेन्स असतील तर त्याला तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे. म्हणजे आज तुमचं वय सपोज 35-40 आहे आणि तुम्ही आजवर आयुष्यात कधीही त्या स्टेन्ससाठी काही केलं नाही, तर तुम्हाला फर्स्ट टाईम तर डेंटिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घेणं अपेक्षित आहे. डेली बेसिसवरती हे स्टेन्स प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर एकतर ह्या बेवरेजेसची फ्रिक्वेन्सी कंट्रोल करणं, दुसरं घरगुती उपाय जर म्हटलात तुम्ही तर कच्ची पपई जी असते, म्हणजे हिरवी कच्ची पपई, ती कच्ची पपई चा गर आपण दातांवरती चोळून काही मिनिटं तसाच ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये पेपेन नावाचं एन्झाईम असतं. सो त्याच्यामुळे हे अनबॉन्डेड स्टेन्स जे असतात ते निघून जायला मदत होते. बट सिन्स ही नॅचरल मेथड आहे आणि त्यामुळे ही प्रोलॉंग पिरियडसाठी केली तर त्याचा उपयोग आपल्याला दिसून येतो. ओके. सो अदरवाईज मग आपल्याकडे व्हाईटनिंग टूथपेस्टचा एक ऑप्शन अवेलेबल आहे. त्यापैकी डेंटिस्टना कन्सल्ट करून एखादी चांगली टूथपेस्ट तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता, बट फॉर अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईम. ओके. म्हणजे आर्टिफिशियली हे टीथ व्हाईटनिंग करून घ्यावं का? टीथ व्हाईटनिंग, क्लिनिंग, पॉलिशिंग हे वर्षभरातनं फ्रिक्वेंटली केलं तरी चालतं, म्हणजे वर्षातनं 2दा करणं ठीक आहे. व्हाईटनिंग म्हणजे ब्लीचिंग, इफ यू आर आस्किंग, ब्लीचिंग करणं हे मी स्वतः रेकमेंड करणार नाही, कारण ब्लीचिंग करत असताना आपण ज्या पद्धतीची केमिकल्स दातावरती वापरतो त्यांनी दाताला मायक्रो क्रॅक्स क्रिएट केल्या जातात, त्यांनी दाताचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, म्हणून दिसताना ते अपियर मोर व्हाईट. सो त्याची जर काळजी पुढे घेणार असू आपण अगदी ऑप्टिमम, तर त्या केसमध्ये ब्लीचिंगकडे जावं. त्याची काळजी नीट घेतली नाही तर तो दात असा 10 वर्ष चालणार असेल तर ब्लीचिंग नंतर तो 5-7 वर्षामध्ये मान टाकतो. ओके. म्हणजे एकंदरीत तुमच्या आहारावरती तुमच्या दातांचा रंग किंवा त्याच्यावर डाग पडणार आहेत का नाही ठरतं. ह्याच्यामध्ये हल्ली लाईफस्टाईल खूप बदललेली आहे, आहाराचे पॅटर्न्स बदललेले आहेत, गोड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, शुगर क्रेविंग्स होतात लोकांना. तर दिवसभरातनं मी एकदाच ठरवून याच वेळेला थोडंसं गोड खाणं आणि वर्सेस मी दिवसभर सतत काहीतरी गोडाचा इंडेक कन्झ्युम करते, दातांना हा फरक कळतो का? आता हे 2 गट आहेत, हे सगळ्यांना ढोबळमानाने माहिती आहे. दर 2 तासांनी खाणारे आणि दिवसातनं फक्त 2 वेळेला खाणारे. ओके. सो ह्याचं मी एक विश्लेषण फक्त दाताच्या दृष्टीने हे सांगू शकते की पोटामध्ये जी ॲसिड्स आपली सिक्रीट होतात, ज्यांनी भुकेचं सेन्सेशन येतं, ह्याचं गणित आणि तोंडामध्ये आपण कुठलीही कन्झ्युमेबल वस्तू टाकल्यानंतर आपल्या ओरल कॅव्हिटीचा pH ड्रॉप होणं, ह्या दोन्ही गोष्टी कम्प्लिटली वेगळ्या आहेत. सो फक्त ओरल हेल्थच्या दृष्टीने आपण बघितलं तर सारखं सारखं खाणं हे अजिबात रेकमेंडेड नाही आहे. म्हणजे बिटवीन मील स्नॅकिंग नॉट ॲट ऑल रेकमेंडेड. म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये तुम्ही सतत येता जाता जर काही तोंडात टाकत असाल, अजिबात करू नका. त्यांनी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स तुम्हाला डेंटल इश्यूज येतात, कारण तुमचा तोंडाचा pH हा नॉर्मलाइज होतो, परत तुम्ही खाता तो परत ड्रॉप होतो, परत तो थोडासा नॉर्मलाइज होतो, परत 1-1.5 तासात तुम्ही काहीतरी खाता तो परत ड्रॉप होतो.
सो जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काही न्यूट्रलायझिंग गोष्टी खाणार असाल, फॉर एक्झाम्पल सॅलड्स, हे जेवणात तुम्ही इन्क्लूड करत असाल तर त्या केसमध्ये तुमचा pH जो आहे तो अति ड्रॉप होण्यापासून प्रिव्हेंट होऊ शकतो. सो जर तुम्ही दर 2 तासांनी खात असाल, मी कुणाच्याच अगेन्स्ट नाही, जर तुम्ही दर 2 तासांनी खात असाल तर प्रत्येक फूड कन्झम्पशनमध्ये सॅलड्स किंवा न्यूट्रलायझिंग कुठल्या तरी वस्तू तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे फॉर युअर ओरल हेल्थ. आणि जर तुम्ही दिवसातनं 2 वेळेलाच खात असाल तर बिटवीन मील स्नॅकिंग अवॉइड करणं अपेक्षित आहे. इथे मला खूप बेसिक प्रश्न असा ह्यातनं सुचला की जर का आपण खाणं किंवा नंबर ऑफ मील्स आपण कमी केले आणि आपलं खाण्याचं प्रमाण एकंदरीत कमी झालं तर दातांचं काम काय आहे नेमकं? कारण जर का खातोय आपण, म्हणजे मोस्टली हाच एक कॉमन समज आहे की दात आहेत ते आपण त्याचा खाण्यासाठी वापर करतोय. दातांना जर का आपण खाणंच देणार नसू तेवढ्या प्रमाणामध्ये तर दात काय आहेत, दातांचा पर्पज काय आहे? सो दातांचा पर्पज फक्त आपल्याला अन्न ग्राइंड करण्यासाठी असा नाही आहे. आपल्या जबड्याची जी उंची आहे ती दातांमुळे डिसाईड होते. म्हणजे माणसाचा एस्थेटिकली चेहरा ओव्हल आहे, राऊंड आहे, स्क्वेरिश आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जॉलाईन आणि दातांच्या एकमेकांवरती ते कसे इंटरकस्पेट होत आहेत, त्याची उंची काय आहे ह्यावरती डिसाईड होतं. दुसरं, इथे आपला सांधा असतो ज्याला TMJ म्हणतात. ओके, सो तो जो सांधा आहे त्याची एक सेंट्रिक पोझिशन असते. ती पोझिशन मेंटेन करायला सुद्धा दात आपल्याला मदत करतात. म्हणजे 24 तास जेव्हा आपण खात नाही होत त्यावेळी ॲट रेस्ट दात एकमेकांवरती जेव्हा रेस्ट होतात तेव्हा ह्या सांध्याची उंची जी असते ती ते मेंटेन करत असतात. बरं, हा सायंटिफिक पर्पज याचा. बरोबर. ह्याच्यानंतर खाण्यानंतर काही सवयी पण अशा असतात की ज्याच्यामुळे तुमची ओरल हेल्थ डॅमेज होऊ शकते. सिगरेट, गुटखा हे 2 खूप कॉमनली कन्झ्युम होणारे आता प्रॉडक्ट्स आहेत. सिगरेट, गुटखाचा दातांवरती काय परिणाम होतो? दातांवरती त्याचा फक्त आणि फक्त वाईटच परिणाम होतो. बरं. त्याचा कुठलाही उपयोग तुमच्या शरीराला खरं तर होत नाही. टोबॅको तुमच्या रक्तात जातं, त्यांनी तुमची फिजिकल डिपेंडन्सी येऊ शकते, व्हर्च्युअल किक बसल्यासारखं वाटणं वगैरे, हे सगळे सायकोलॉजिकल नखरे आहेत. त्यामुळे तुम्ही टोबॅकोपासून जितकं लांब राहाल तितकं उत्तम. सुपारी बेस्ड मावा, गुटखा अशा गोष्टी खाण्याने तुमच्या गालाची इलॅस्टिसिटी कमी होते. कॅटेचिन नावाचं एक केमिकल असतं सुपारीमध्ये, जे तुम्ही ऑकेजनल कन्झ्युम केलं तर ते तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. पण जर ते तुम्ही डेली बेसिसवरती दिवसातनं 3 वेळेला 4 वेळेला असं जर कन्झ्युम करताय तर थोडक्यात ते अति प्रमाणामध्ये तुम्ही कन्झ्युम करताय. अति तिथे माती होतेच. सो तुमच्या गालाची जी इलॅस्टिसिटी आहे त्याच्यात कोलॅजन फायबर्स असतात, तर ते कोलॅजन त्यांनी अफेक्ट होतं आणि मग तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होणं, मोबिलिटी कमी होणं, हे सगळे प्रॉब्लेम्स. प्लस त्याच्यामध्ये अजून काही ज्या पान मसाला किंवा अशा ज्या काही गोष्टी, चुना, हे जे काही ॲड केलेलं असतं त्यांनी तर दाताला ऑब्व्हियसली दे आर व्हेरी स्ट्रॉंग केमिकल्स. ते दातावरती जेव्हा त्या केमिकल्सला एक्सपोज होतात त्यावेळी त्याच्यावरचा जो लेअर आहे एनॅमल तो अफेक्ट व्हायला सुरुवात होतेच. आणि हिरड्या ह्या खूप नाजूक असतात. सो त्यांना ते सहन नाही झालं, जे काही तुम्ही कन्झ्युम करताय ते सहन नाही झालं की दे स्टार्ट पुटिंग ऑन एक्स्ट्रा लेयर्स ऑफ केरॅटिन. बरं. सो म्हणून पांढरा चट्टा येणं, लाल चट्टा येणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा टोबॅको पाऊच केरॅटोसिस तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल की तिथे सुरकुत्या पडल्यासारखं हिरडीवरती लिजन दिसतं. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या इरिटंट्समुळे येतात. आणि हे सगळे जे तुम्ही आत्ता म्हणालात ते सगळे केवळ आणि केवळ इरिटंट्स आहेत, ह्या पलीकडे काही नाही. पान खाणं चांगलं का वाईट? पान खाणं सुद्धा तेवढं चांगलं नाही. फ्रिक्वेंटली, ऑकेजनली इज ओके. बरं. ह्याच्यानंतर च्युइंगम ही सुद्धा लोकांना खूप सवय असते की काही ना काहीतरी चाळा असतो, तोंडामध्ये चघळत बसायचं. ऑर्बिट असतं, चिंगम असतं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लेवर्सचे मिंट सुद्धा हल्ली खूप उपलब्ध आहेत. हे 3 दातांसाठी चांगले का वाईट, किंवा कन्झ्युम केले पाहिजे? पेपरमेंट्स आर ओके. फक्त त्या खूप शुगरी टॅबलेट्स असतील आणि चघळण्याच्या गोळ्या असतील तर त्या केसमध्ये मी सांगेन की नका खाऊ. स्प्रे जे असतात पेपरमेंटचे ते तुम्ही वापरू शकता फॉर फ्रेशनेस किंवा ब्रेथसाठी. तुम्हाला बॅड ब्रेथ कधी जर जाणवली तर तुम्ही ते वापरू शकता. ज्या च्युइंगम्सबद्दल तुम्ही म्हणालात तर च्युइंगम किती कडक आहे किंवा किती मऊ आहे ह्यावरती बऱ्याचशा गोष्टी ठरतात. जर तुम्हाला ते खूप च्यू करायला लागत असेल किंवा च्युइंगम खाल्ल्यानंतर
तासभर ते चावत ठेवलं की त्याची कन्सिस्टन्सी हार्ड व्हायला सुरुवात होते. सो त्या केसमध्ये तशा पद्धतीचे च्युइंगम्स जे आहेत दे आर नॉट गोइंग टू हेल्प यू. त्या च्युइंगम्समधनं पहिला ज्यूस जो सगळा बाहेर येतो तो ज्यूस एकदा कन्झ्युम करून संपला की त्या च्युइंगमचा काही उपयोग नाही आहे. ओके. अशी च्युइंगम्स जी आहेत जी तुमचा pH बॅलन्स करायला मदत करतात तशी च्युइंगम्स तुम्ही ऑकेजनली खायला काहीच अडचण नाही. पण खूप फ्रिक्वेंटली सवय म्हणून केवळ काहीतरी चाळा पाहिजे म्हणून अशी च्युइंगम्स खाणं इज नॉट रेकमेंडेड. बऱ्याचशा पेशंट्समध्ये अति चिकट च्युइंगम्स म्हणजे जी खूप कडक असतात च्युइंगम्स आणि जी चावायला चांगल्यापैकी फोर्स लावावा लागतो अशा प्रकारचे च्युइंगम्स खाल्ल्याने कॅप्स पडलेले आहेत. सो ते मी रेकमेंड करेन की शक्यतो त्या वाटेकडे जाऊ नये. बरं, इंटरेस्टिंग. दात किडायला सुरुवात झाली आहे हे हो. कसं ओळखायचं? म्हणजे मोस्टली आपण जातो डॉक्टरांकडे तेव्हा दात किडलेले असतात बरोबर. किंवा तुम्ही हाताबाहेर हाताबाहेर परिस्थिती गेलेली गेलेली असते. करेक्ट. म्हणजे बरोबर. कधी जायचं डॉक्टरांकडे? एक सोपी घरच्या घरी जज करता येईल आपल्याला अशी एक ट्रिक सांगते. गार गरम किंवा गोड खाल्ल्यावरती कुठल्याही दाताला कळ लागायला लागली की इमिजिएटली रिपोर्ट करा. 1-2 दिवसाच्या स्पॅनमध्ये डेंटिस्टकडे जा. कुठल्या दाताला कळ लागते हे त्यांना रिपोर्ट करा. तिथे सिमेंट भरून घ्या अँड यू आर डन. ह्या पलीकडे तुम्हाला ट्रीटमेंटची मोस्टली गरज पडणार नाही. अंगावर काढणं हा सगळ्यात जास्त डॅमेजिंग रोग आहे. इवन डॅमेजिंग दॅन द कॅव्हिटी इटसेल्फ. सो अंगावर काढत राहणं, केमिस्टकडनं गोळ्या घेणं, तात्पुरत्या गोळ्या घेऊन ते बरं वाटलंय मग आता बास असं करून तसंच ठेवणं त्यांनी सगळ्यात जास्त त्रास होतो. म्हणजे ह्याच्यातनं सगळ्यात जास्त भीती वाटते डॉक्टरांकडे जायची ती याचमुळे वाटते की काहीतरी आता करावं लागणार ट्रीटमेंट, महागात पडणार, खूपच दुर्लक्ष झालेलं आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जर सगळ्यात अलीकडच्या स्टेजमध्ये जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला आय एम शुअर 1,500 ते 2,000पेक्षा जास्त खर्च येणार नाही. कारण फिलिंग्स जे करायचे असतात ते साधारणतः ह्या रेंजमध्ये चार्ज केले जातात म्हणजे निदान पुण्यामध्ये तरी. सो तुम्ही जर जितक्या लवकर जाल ना डेंटिस्टकडे तितक्या कमी त्रासात, कमी खर्चात आणि कमी सफरिंगमध्ये, कमी वेळात तुमची ट्रीटमेंट करून होऊ शकते. ज्या लोकांना खर्च जास्त आलेले आहेत ना त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आपण सुरुवातीला किती दुर्लक्ष केलंय हे त्यांना लक्षात येईल. करेक्ट. म्हणजे जेव्हा रूट कॅनॉलची स्टेज येते तेव्हा खूप जास्त प्रमाणात भीती वाटते कारण की आता तुमची केसच हाताबाहेर गेलेली आहे. रूट कॅनॉल टाळायचं असेल तर मला कोणत्या सायन्स लक्ष दिलं पाहिजे किंवा दातांची हेल्थ मला ऑब्झर्व करायची आहे. मी कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या रोज किंवा वीकली मे बी ऑब्झर्व केल्या पाहिजे, बघितल्या पाहिजेत? आपल्या गाल बाजूला करून, ओठ बाजूला करून आरशात स्वतःचे दात रोज बघणं ह्यानी खूप मदत होऊ शकते. कुठे काळा डॉट दिसला, स्टेनिंग दिसलं तर त्या केसमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायला सोपं जातं. तुमचा वरचा जबडा जो आहे तो तुम्ही फिजिकली बघू शकत नाही. सो त्यासाठी तुम्हाला डेंटिस्टची मदत घेणं हे गरजेचं आहे. तुमच्या दातामध्ये कुठेही जसं सेन्सिटिव्हिटी सांगितलं दॅट इज फर्स्ट साईन की तुम्हाला तिथे कळ येते म्हटल्यावरती यू हॅव टू गो टू अ डेंटिस्ट. अन्न अडकतंय, जर ते काढायचा प्रयत्न करूनही तिथनं निघत नाहीये किंवा सतत अन्न अडकतंय, प्रत्येक जेवणानंतर यू हॅव टू सिट आणि ते काढावं लागतंय, दॅट इज अनदर साईन तुम्हाला डेंटिस्टकडे जाणं गरजेचं आहे. आणि मग पेन इज अ व्हेरी फ्रँक सिम्पटम. जर पेन होत असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर डेंटिस्टकडे जाण्याची गरज आहेच आहे. सो ह्याची काळजी घेण्यासाठी डेली बेसिस क्लिनिंग, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट वापरणं, ह्या 2 गोष्टी तर आपण डिस्कस केल्याच. बऱ्याचदा सकाळी उठल्यावर सुद्धा तोंड दुखतं किंवा जबडा दुखतो. हा का दुखतो आणि याचा काही ओरल हेल्थशी संबंध आहे का? येस डेफिनेटली ह्याचा खूप डीपर लेवलवरती संबंध आहे. काही जणांना दात खाण्याची सवय असते रात्री झोपेत. ओके, सो दात खाण्याची सवय म्हणजे काय असते, तुमचे हे जे मसल्स आहेत ज्यांनी तुम्ही दात जबडा उघडणं किंवा बंद करणं आणि चावण्याचं मोशन करणं ह्याला जे मसल्स हेल्प करतात त्या मसल्सना टेन्शन येतं, म्हणजे मसल टेन्शन हे बिल्ड होत जातं. आता ह्याचा संबंध सायकोलॉजीशी आहे. जेव्हा स्ट्रेस असतो
त्यावेळी त्या स्ट्रेसमुळे बऱ्याच लोकांना तुम्ही हे बघितलं असेल की चिडल्यावरती किंवा अंडर प्रेशर काहीतरी त्यांना डेडलाईनवरती काम करायचं आहे, अशा केसेसमध्ये ते असं करून दात क्लेंच करून काम करतात. सो हीच सवय सबकॉन्शियसली सुद्धा फॉलो जर झाली तर त्या केसमध्ये रात्री झोपेत दात खाण्याचा आवाज येतो, म्हणजे जे सोबत फॅमिली मेंबर्स असतात त्यांना ते डिटेक्ट होऊ शकतं की आपला मुलगा किंवा मुलगी दात खाते रात्री झोपेमध्ये. तर त्या केसमध्ये ते कुठल्या स्ट्रेसमधनं जात आहेत का हे बघणं फार गरजेचं आहे. आणि फॉर अ व्हेरी लॉंग ड्युरेशन जर हे मसल टेन्शन रात्री जिथे रिलॅक्सेशन मिळायला हवं तिथे नाही मिळालं तर ह्याचा परिणाम आपल्या ह्या सांध्यावरती आणि त्या मसल्सवरती सुद्धा होतो. मसल फटीग येणं किंवा MPDS सारखे आजार होणं किंवा मायोफॅशियल पेन डिस्फंक्शन सिंड्रोम नावाचा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये काहीही न करता तुम्हाला पेन जाणवायला लागतं आणि हे मसल्स सतत सोरच राहतात, कारण सुरुवातीला त्याच्यावरती गरजेपेक्षा कैक पटीने जास्त लोड दिलं गेलंय. सो हे जर तुम्ही सायकोलॉजिकल ट्रिगर्स तुमचे ट्रीट नाही केले वेळेत तर ह्याचा परिणाम तुमच्या ओव्हरऑल जबड्यावरती खूप होऊ शकतो. दातांची झीज तर ही खूप प्रायमरी साईन आहेच आहे, म्हणजे दाताचं डोकं जे आहे ते असं सपाट दिसायला लागतं. तुम्हाला दाताचं डिझाईन जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कस्प्स असतात, म्हणजे उंच सखल भाग असतात दातावरती, तर ते नाहीसे व्हायला एनिवे सुरुवात होते. आणि ते नाहीसे होत असताना आतला लेअर उघडा पडणं, त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी, कीड, तो दात जास्त वल्नरेबल होणं, हे तर प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये यायलाच लागतात. बरोबर. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कवळी करायची असेल तर आयडियली ती कधी केली पाहिजे? कारण बऱ्याचदा असाही एक ट्रेंड दिसतो की 1-2 दात पडल्यावरती तेव्हाच तो डिसिजन घेतला जातो की पूर्ण दात काढू आणि आता बसवून घेऊ कवळी. बरेचसे पेशंट येतात आणि ते म्हणतात की आता काय वय 60चं झालं मॅडम, सगळे दात काढून टाका. त्यांचा हार्डली एखादा दात वगैरे हलत असतो, सगळे दात काढून टाका आणि आपण मस्तपैकी कवळी बसवूयात. सो अँकरेज चांगलं असलेले दात जे आहेत ते काढण्याची काहीही गरज नाही आहे. जर तुमचे डेंटिस्ट म्हणत असतील की तुम्ही पार्शल कवळी करा आणि जे दात तुम्हाला प्रिझर्व करता येत आहेत ते तसेच ठेवा, तर ठेवा. ओके. दातांना अवयवाचा दर्जा द्या प्लीज. म्हणजे फक्त 32 आहेत म्हणून एखादा काढून टाकल्याने काही फरक पडत नाही असं नसतं. तुमच्या 2 किडनीज आहेत, एक खराब झाली तर तुम्ही इतक्या सहजपणे म्हणाल का की काढून टाका? ऑब्व्हियसली नॉट. सो दाताचं डिझाईन वेगळं आहे. 4-5 प्रकारचे दात आपल्या तोंडामध्ये, त्या प्रत्येक प्रकाराचं काही ना काही फंक्शन आहे. सो समोरचे दात जे आहेत, पट्टाशीचे दात ज्याला आपण म्हणतो, इन्सायझर्स, ते कट करण्यासाठी, समोरून कुठली वस्तू तोडण्यासाठी आपण वापरतो. जो सुळा आहे तो थोडासा असा पॉइंटी असतो, शार्प असतो, त्याने आपण कुठलीही वस्तू फाडण्याची क्रिया जी असते ती करू शकतो. म्हणजे फळांची सालं काढणं हे आपण सुळ्यानी करू शकतो. उपदाढा आणि दाढा ज्या आहेत त्याच्यावरती आपलं ओव्हरऑल फूडचं चॉपिंग ग्राइंडिंगचं काम होतं, म्हणजे चरवण होणं, फूड ग्राइंड होणं, हे काम ते करतात. मग त्यातला एक मोलर, 2 प्रीमोलर्स काढून टाकले किंवा सुळा काढून टाकला तर ते फंक्शन अफेक्ट होणार आहे. आणि ते रिस्टोर करण्यासाठी जेव्हा तुम्ही कवळी ही एक गुड ट्रीटमेंट मोडॅलिटी डेफिनेटली आहे. पण जर जास्त दात तुमचे अँकरेज व्यवस्थित असलेले असतील आणि ते पक्के बसलेले असतील तर त्या केसमध्ये पार्शल कवळी करून घेणं हा खूप उत्तम पर्याय आहे, जो बऱ्याच वेळेला सजेस्ट केला जात नाही किंवा पेशंटचा हट्ट असतो की माझा सगळे दात काढून टाका आणि कवळी करा. कवळी करण्यासाठी असं आयडियल एज काहीही नाही. तुमचे दात जर तुम्ही छानपैकी प्रिझर्व केले, त्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवली, आहारातनं तुम्ही सगळी न्यूट्रिशन छानपैकी घेतली तर 90पर्यंत कवळी करायची गरज नाही येणार आणि गरज नाही आहे. कवळी हा ट्रीटमेंट ऑप्शन जर दात ॲब्सेंट असतील तर करण्याची गोष्ट आहे. कवळी केलीच पाहिजे, प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी कवळी केली पाहिजे असं काहीही नाही. खूप मोठा गैरसमज हा या निमित्ताने इथे संपलेला आहे. पण याच्यामध्ये ना अजून एक असाही मुद्दा येतो की जेव्हा आहाराबद्दल आपण बोलतो ना तेव्हा असंही म्हणलं जातं की प्रत्येक पदार्थ किंवा प्रत्येक वेगवेगळ्या टेक्स्चरचे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत, सो दॅट तुम्हाला दातांना तसं
आय डोंट नो का, म्हणजे तुम्ही पेरूही खाल्ला पाहिजे, तुम्ही ऊस पण तुम्हाला तोडता आला पाहिजे, फक्त मऊ लुसलुशीत खाऊन काही उपयोग नाही. हे असं खरंच गरजेचं आहे का दातांच्या हेल्थसाठी? डेफिनेटली हा दातांचा व्यायाम आहे का हा दातांचा व्यायाम आहे. द मोर यू यूज दॅट ऑर्गन इट इज गोइंग टू गो स्ट्रॉंगर. म्हणजे मसल्स जे आहेत तुमचे तेही तेवढे स्ट्रॉंग होतात. दात जे आहेत ते ज्या गोष्टीसाठी बनले त्या गोष्टीसाठी तुम्हाला वापरता यायला पाहिजेत. सो सीझनल फ्रुट्स खाणं, मका म्हणजे आपलं मक्याचं कणीस हे डायरेक्टली तोडून खाता येणं, अशा गोष्टी केल्या पाहिजेत, लहानपणापासून केल्या पाहिजेत. लहान आहेत मग चावता येणार नाही म्हणून मग कालवून मऊ करून गरज नाही आहे. दात तेवढी स्ट्रेंथ बनलेली आहे दातांची, ते दात जास्तीत जास्त वापरण्याची गरज आहे.